सोशल माध्यमात अपमानजनक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बीडमधली जी परिस्थिती आहे ती तणावपूर्ण झालेली आहे। नेमकं काय प्रकार आहे, ह्याला थांबवता कसं आलं पाहिजे याची संवाद साधतोय। स्थानिक पत्रकार आहेत, पत्रकार मंडळी। दोन समाज आमने-सामने होतात, हे सगळं थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? खरं तर समाज माध्यम हे माणसाला जोडण्याचं साधन आहे। आज हजारो लाखो किलोमीटरचे लोक या समाज माध्यमातून जोडले जातात, पण याचा एक दुरुपयोग आपल्याला आत्ता सध्या दिसून येतो आहे। लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात म्हणजे निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतर समाज माध्यमाचा अतिरेक झालेला दिसतोय। हा जो स्वैराचार झाला आहे, यामागं तरुण पिढीला सहजासहजी मिळालेले मोबाईल हे आहेत। खरं तर पालकांनी यावर लक्ष देऊन त्या तरुण काय करतायत, कसं सोशल मीडियाचा वापर करतायत आणि समाजानेही त्यावर लक्ष दिलं पाहिजे। पोलीस प्रशासन असेल किंवा कुठलीही सरकारी आस्थापना असेल, त्यांनी यावर कडक धोरण अवलंबून याबाबत या युवकात जागृती केली पाहिजे। पालकांनीही या युवकांना जागृती केली पाहिजे, जेणेकरून ही जे चालू आहे सध्या समाज माध्यमात तेढ निर्माण व्हायचं, वेगवेगळ्या समाजात तेढ व्हायचं, ते पूर्णपणे बंद होऊ शकतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। इंटरनेट सर्वच माध्यम वापरतात, पत्रकार वापरतात, कसा उपयोग केला पाहिजे त्याचा आणि आता जो उपयोग होतोय तो कसा होतो? सद्यस्थितीत समाज माध्यमाचा जो वापर होतो आहे तो चुकीच्या दिशेने चालला आहे असं मला वाटतं। कारण समाज माध्यमांचा आपण सकारात्मक वापर केला तर मोठमोठी आंदोलनं यशस्वी करता येतात। थोडक्यात आपण म्हणाल तर अण्णा हजारेंचं 2011 सालचं आंदोलन, ज्याला समाज माध्यमातील व्यक्त होण्यामुळे मोठा पाठिंबा मिळाला, किंवा एखादा घटना अघटित घडली तर त्या घटनेच्या दरम्यान 2013 या दरम्यान निर्भया प्रकरण आपण पाहिलं, याला समाज माध्यमावर मिळालेल्या सहकार्यामुळं हा प्रश्न सुटू शकला। तेव्हा समाज माध्यमाचा उपयोग सकारात्मक केला तर त्याचा समाजाला फायदा होऊ शकतो असं मला वाटतं। अनेक बातम्या तुम्ही कव्हरेज करताय, असं कधी वाटलं होतं की सामाजिक स्तर स्वास्थ्य एवढं बिघडेल आणि अशाही बातम्या करण्याची वेळ येते? कधीच नाही सर। समाजामध्ये सामाजिक सलोखा हा नियमित अबाधित राहिला पाहिजे आणि ते राबतीत राखण्यासाठी नेते मंडळींनी तसं आवाहनही केलं पाहिजे की ठीक आहे, इलेक्शन आहे, जय पराजय होत असतो, पण जय पराजय झाल्यानंतर सुद्धा समाजामध्ये असा सामाजिक सलोखा कधीही बिघडला नाही आणि बिघडू पण नाही। आणि समाजामध्ये विचारांची प्रगती व्हायला हवी, विचारांची दरी निर्माण व्हायला हवी नको आहे। सामाजिक स्तर घसरतोय, नेते कुठंतरी विलंब करतायत हा संदेश देण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी? नाही सर, तसं पाहायला गेलं तर नेत्यांनी थोडा उशीर केला हे बरोबर आहे, परंतु दोन्ही उमेदवारांनी सांगितलं की जे सध्या चालू आहे ते कुठल्याही समाज माध्यमातील की कुठलीही पोस्ट व्हायरल करू नका किंवा समाजामध्ये कुणाचे मन दुखतील, भावना दुखतील अशा पोस्ट करू नका, असं दोन्ही विजय उमेदवारांना पण सांगितलेलं आहे आणि पराभूत उमेदवारांना पण सांगितलं आहे। आता त्यात जबाबदारी आपली आहे की आपल्यामुळे कुणाला त्रास होईल अशी पोस्ट कुणी करू नये। आणि त्यात पोलीस प्रत्येक ठिकाणी पोलीस आपण फेसबुक किंवा इंस्टाग्राम चालू असताना लक्ष देत नाहीत, तर आईवडिलांनी विशेष करून आपल्या पाल्यांना सांगितलं पाहिजे किंवा आता तरी थोडा वेळ मोबाईलपासून लांब जा आणि आपल्या भावनेला कंट्रोल ठेवा। पोलिसांचं वचक कुठंतरी बीड जिल्ह्यातलं कमी झाले, जरब दरारा राहिला नाही? नक्कीच, कारण अशा जे आक्षेपार्ह पोस्ट करतात यावर पोलीस प्रशासनानं तात्काळ ॲक्शन घेतली पाहिजे। आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, प्रत्येक साधू संतांनी महंतांनी जातीभेद गाडण्याची शिकवण दिलेली आहे आणि इथं जे काही गोष्टी घडत आहेत आक्षेपार्ह पोस्ट, हे खरोखरच निंदनीय बाब आहे, याचं कुणीही समर्थन करणार नाही। नक्कीच, कधी काळी हाच बीड जिल्हा जो आहे तो पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जायचा। खरी जी चळवळ आहे ही चळवळ याच मातीतून उभा टाकली होती, मात्र गत काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातलं सामाजिक स्तर स्वास्थ्य हा प्रचंडपणे बिघडलेला आहे। पोलिसांचा वचक देखील कुठंतरी आता कमी आहे, त्यामुळे सामाजिक नेते, पोलीस आणि पत्रकार बांधव एकत्रित येऊन या गोष्टी कुठंतरी आता रोखण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।